आणि होऊ दे व्हायरल या बुलेटिनमध्ये आता पाहूया सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज। सोशल मीडियावरती एका महिलेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। ही महिला वधूच्या वेशभूषेत आहे। पोलिसांसमोर जोरजोरात ही महिला दो शादी करेंगे दो शादी असं जोरजोरात ओरडताना दिसते। ही घटना उत्तर प्रदेशातल्या हमीरपूर जिल्ह्यातली आहे, जिथे एक विवाहित महिला तिच्या प्रियकरासह लग्नाचा अर्ज घेऊन सीओ कार्यालयामध्ये पोहोचली आणि गोंधळ घालायला लागली। काजल असं या महिलेचं नाव असून तिने दावा केला की तिचं लग्न 18 फेब्रुवारी 2022 ला बसेला गावातील अनिल शर्मा सोबत झालं होतं, मात्र तिला तिचा प्रियकर गुड्डू सोबत लग्न करायचं होतं। हा व्हिडिओ इंटरनेटवरती चर्चेत आलाय। काही नेटकरी या महिलेला खऱ्या आयुष्यातली मोंजलिका म्हणतात। बिबट्यापासून माणूसच नाही तर प्राणी देखील दूर राहतात आणि सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही म्हणाल जेव्हा जीवनाच्या संघर्षाची वेळ येते तेव्हा प्रत्येक जण एकमेकांना साथ देतो। वास्तविक या 10 सेकंदाच्या क्लिपमध्ये आपण पाहू शकतोय की एक खोली पाण्याने भरलेली आहे, जिथे कुत्रा बिबट्याच्या पाठीवरती लटकून स्वतःला बुडण्यापासून वाचवतोय। आश्चर्याची बाब म्हणजे बिबट्या त्याच्यावरती हल्ला करण्याऐवजी शांतपणे उभा आहे आणि नेटिझन्स या बिबट्याला दयाळू बिबट्या म्हणतात। वधूवरांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे वराच्या डान्स स्टेप्स। त्यानं वधूला नृत्यात इतकी तगडी स्पर्धा दिली आहे की नेटिझन्स सुद्धा त्याचे चाहते झाले। इंटरनेटवरती स्टंट करणाऱ्यांची संख्या वाढली आणि इंस्टाग्राम पासून ते फेसबुकच्या रील पर्यंत असे अनेक तरुण तुम्ही पाहिले असतील जे बाईक, स्कूटी आणि कारसह धोकादायक स्टंट करतायत। व्हायरल व्हिडिओ पाहून लाईक्स आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी अनेक नवशिके तरुण स्टंट करण्याचा निर्णय सुद्धा घेतात, ज्याचा परिणाम कधी खूप धोकादायक ठरतो। अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। 3 तरुण बिना हेल्मेट स्प्लेंडरवरून जात आहेत आणि दुचाकीचा तोल जातोय आणि ती दुभाजकावरती जाऊन आदळते। या तिघेही जखमी होत आहेत। मागून एक वाहन सुद्धा मागून वाहन येत नव्हतं, हेच त्यांचं सुदैव, नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकली असती। जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं, आनंद चित्रपटातला हा संवाद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। जीवनाचा संपूर्ण सार हे एका वाक्यात आनंद सांगून जातो। आपल्या आयुष्यातील क्षण असे जगा की ते आयुष्य लहान असो वा मोठं भरभरून जगण्याची मजा आली पाहिजे, हेच वाक्य सिद्ध करणारा एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय। एका फंक्शनमध्ये काका ऐश्वर्या रायच्या गाण्यावरती ठेका धरतायत आणि जबरदस्त डान्स सादर करताना दिसतायत। एज इज जस्ट अ नंबर हे वाक्य या काकांना बघून खरं वाटतंय। तर सोशल मीडियावरती कोणती पोस्ट कधी शेअर होईल हे कुणालाच काही माहिती नाही। आता हेच पाहना वृत्तपत्र वाचत असलेल्या या कुत्र्याचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यानं लोकांची मनं जिंकलेली आहेत। व्हायरल व्हिडिओमध्ये रिले हा गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा सोफ्यावरती बसून वर्तमानपत्र वाचताना दिसतोय। कुत्र्याने त्याच्या डोळ्यावरती काळा चष्मा सुद्धा लावलाय आणि त्यानं पांढरा शर्ट घातलाय, ज्यामध्ये तो खूप गोंडस दिसतोय आणि व्हिडिओमधील कुत्र्याची स्टाईल पाहून लोकांना हसू आवरत नाहीये। 11 सेकंदाचा हा व्हिडिओ ट्विटर हँडलवरती शेअर केला जातोय। कुत्र्याला वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। वास्तविक हा कुत्रा अनावधानानं खोल खड्ड्यात पडला होता। त्यानं खड्ड्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला, पण माती भुसभुशीत होती आणि त्यामुळे त्याला वर येता येत नव्हतं। अशा स्थितीत तो वर चढण्याचा प्रयत्न करताच तो घसरून परत खाली जायचा। नंतर या कुत्र्याला वाचवण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली। सोशल मीडियावरती लग्न मंडपातला हा व्हिडिओ व्हायरल होतोय। वधूवराला वरमाला घालत असताना स्टेजवरती केलेल्या डेकोरेशनला आग लागल्याचं लक्षात येतं आणि पाहून सगळेच घाबरतायत। त्याचवेळी नवरीचा भाऊ एखाद्या वीराप्रमाणे आग विझवताना दिसतोय आणि तीही त्याच्या ब्लेझरनं। वधूनं हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन सुद्धा लिहिलंय। ती म्हणते, सोहळ्यातील प्रत्येक जण सुरक्षित आहे, धन्यवाद माझ्या भावा, या दृश्यानं तू लोकांची मनं जिंकलीयस। प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा भाऊ असायला हवा, तर नेटिझन्सनी सुद्धा त्यावरती कमेंट्स केल्या।
सध्या सोशल मीडियावरती दिल्ली मेट्रोचे प्रवासी ट्रेंडमध्ये आहेत. आता त्यात प्रवास करणारे काही लोक डब्यामध्ये नाचू लागतात, तर काही अस्ताव्यस्त रील सुद्धा बनवतायत. आता मुंबईतून एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये एक तरुणी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीनं डान्स करते की तिची स्टाईल पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. तिचा डान्स असा आहे की प्लॅटफॉर्मवरून जाणाऱ्या प्रवाशांना चालताना त्रास होतोय. काही लोक थांबतायत, काही मुलीकडे पाहू लागतायत. मुलीचा विचित्र डान्स पाहिल्यानंतर नेटकरी सुद्धा हैराण झाले. मुंबईतल्या एका प्ले स्कूलमधील 2 शिक्षकांवरती 25 चिमुकल्यांसोबत गैरवर्तन आणि मारहाण आणि कानशिलात मारल्याचा आरोप आहे. परिणामी त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलाय. ही तक्रार 2 वर्षांच्या मुलाच्या वडिलांनी केली आहे. जिनल चेडा आणि भक्ती शहा या शिक्षकांवरती बाल न्याय कायदा 2000च्या कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कांदिवली पश्चिम इथल्या स्वामी विवेकानंद रोड इथल्या एका प्ले स्कूलच्या 2 शिक्षकांवरती ही कारवाई करण्यात आली आहे. लहान मुलांमध्ये आवाजाची भीती वाटणं आणि सारखं घाबरणं हे बदल लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलांवरती अधिक लक्ष ठेवलं. तक्रारदार कौशल दिनेश जवेरी हे आपल्या मुलासह इतर मुलांसोबतही या शिक्षकांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करतायत. ऑक्टोबरमध्ये मुलाला प्रीस्कूलमध्ये दाखल केलं होतं आणि डिसेंबरपासून मुलाच्या वर्तणुकीतील किरकोळ बदल व्हायला सुरुवात झाला. जसं की घरात कुणी हसलं तरी आवाज ऐकून घाबरणं. पालकांनी CCTVचं रेकॉर्डिंग मागितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भारतीय रस्त्यावरती अवजड वाहन चालकांची काही कमतरता नाही आणि आता JCB ड्रायव्हरचा पराक्रम इंटरनेटवरती पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्यानं गाडीला रस्ता दिलाय तो चर्चेत आहे. आता या व्हायरल व्हिडिओमध्ये JCB मशीन वाटेत खोदकाम करत असल्याचं दिसतंय आणि तितक्यात एक गाडी येते. आता JCBमुळे रस्ता अडवला जातो. मग काय, JCB मशीन ड्रायव्हर आपले अप्रतिम कौशल्य दाखवते आणि बकेट आणि लोडरच्या मदतीनं संपूर्ण JCB उचलतो. असं केल्यानं JCB वर उचलला जातो आणि त्याखालून गुहेसारखा रस्ता तयार होतोय. त्यानंतर कार चालक खालून कार घेऊन निघून जातो आणि ड्रायव्हरचं हे आश्चर्य पाहून लोक त्याला भारी ड्रायव्हर म्हणतात. आता मानवाच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असल्याचं आपण पाहतो. त्याचसोबत त्याच्या आयुष्यात अनेक बदल झाल्याची उदाहरणं सुद्धा आपण ऐकत असतो. काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की त्याची चर्चा व्हायला सुरुवात होते. एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अधिक व्हायरल झाला आणि त्या महिलेला 25 सेंटीमीटर दाढी आणि जाड मिशा आहे. ही महिला अमेरिकेतील रहिवासी आहे. तिथल्या ओक्लाहोमा शहरामध्ये तिचं वास्तव्य आहे आणि विवियन व्हीलर हिचं वय 74 आहे आणि ही महिला 3 मुलांची आई आहे. या महिलेला सगळ्यात लांब दाढी असल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये तिची नोंद करण्यात आली आहे. खरं तर ही महिला विवियन हायपरट्रिसोसिस सिंड्रोममुळे पीडित आहे आणि हायपरट्रिसोसिस सिंड्रोममुळे या महिलेच्या चेहऱ्यावरती केस यायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर महिलेनं दाढी करणं बंद केलं आणि दाढी मिशा वाढवल्या आहेत. आता या गाण्यावरती लाखो लोक व्हिडिओ बनवत आहेत, पण एक व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण भारतामध्ये पंडितजी मंत्रोच्चार करताना दिसतात, पण यावेळी त्यांनी या ट्रेंडमध्ये सामील होऊन कुणालाही अपेक्षित नसलेलं कृत्य केलंय. लोकप्रिय गायिका रेमाने गायलेलं काम डाऊन हे गाणं सध्या इंस्टाग्रामवरती चांगलंच लोकप्रिय होत आहे. पंडितजी एका मंदिराबाहेर उभं राहून डान्स करताना दिसतात आणि आजूबाजूचे लोक त्यांना पाहून खूप आश्चर्यचकित झालेत. पंडितजींनी पारंपरिक ड्रेस परिधान केलाय आणि हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती कलियुग नावाच्या पेजनं शेअर केला जातोय. सोशल मीडियावरती कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी कोणी हेलिकॉप्टर तयार करतंय तर कोणी जुगाड करून घरीच बाईक तयार करतंय. सध्या सोशल मीडियावरती एक नवा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हे तयार करणाऱ्याचं कौतुक केलंय. बोरवेलचा हातपंप स्वतः चालत असल्यामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी होतीये. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीनं जुन्या सायकलचा पार्ट वापरून जुगाड केला आणि व्यक्तीनं त्याला देशी हँडपंप असं नाव दिलंय. त्याच्यासाठी त्या व्यक्तीनं हा हातपंप आणि सायकलची चेन तसंच इलेक्ट्रिक स्विच या गोष्टींचा वापर केलाय. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रिक स्विचला वायर जोडून मोटर बसवण्यात आली आहे, जी सायकलच्या चेन पेडलला आणि पाईपच्या साह्यानं हातपंपाला जोडण्यात आली आहे. स्विच दाबताच हातपंप आपोआप चालू होऊन पाणी बाहेर येऊ लागतंय.
तस्कर आणि कस्टम अधिकारी यांचा विमानतळावरती नेहमीच लपाछपीचा खेळ सुरू असतो. प्रवासी मौल्यवान वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न करतात, पण चाणक्य अधिकारी त्यांना पकडतातच. परदेशातून येताना विमान प्रवासी अनेक वेळा कोणती ना कोणती वस्तू आठवण म्हणून सोबत आणतात, परंतु परदेशातून मौल्यवान वस्तू आणताना अनेक वेळा विमानतळावरती प्रवासी अशा पद्धतीनं त्या लपवून आणतात की विमानतळावरती तपासणी करणारे अधिकारी देखील चक्रावून जातात. अनेक वेळा दुबईहून सोनं आणताना प्रवासी अशा प्रकारच्या नवनवीन आयडिया वापरतात की विमानतळावरील अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कौशल्यापुढे आपले सर्व प्रयत्न वापरावे लागतात. अशाच एका अबुधाबीवरून चेन्नई विमानतळावरती आलेल्या प्रवाशानं एअरपोर्ट अधिकाऱ्यांना चांगलंच कामाला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्यक्तीच्या तपासणीत अधिकाऱ्यांना चक्क 1796 ग्रामचं सोनं सापडलं आणि त्याची किंमत बाजारात 95.15 लाख इतकी आहे. या प्रवाशानं एका इलेक्ट्रिक मोटरमध्ये हे सोनं लपवलं होतं आणि कस्टम ऍक्ट 1962 नुसार ही सोनं जप्त करण्यात आलं ते आणि 3 एप्रिल रोजी चेन्नई एअरपोर्टवरती ही घटना घडली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. समुद्र तळाशी आपल्याला अनेक असे जीव पाहायला मिळतात जे अद्भुत असतात. असाच एक मासा पहा. एका खलाशाला जाण्यामध्ये हा मासा सापडलाय. कॅटफिश सारखा दिसणाऱ्या या माशाला खेकड्यासारख्या नांग्या देखील आहेत आणि त्यामुळे माशासारख्या दिसणाऱ्या या जीवाला नेमकं मासा म्हणायचं की खेकडा असा प्रश्न नेटिझन्स विचारतायत. भारतीयांचे जुगाड हे जगभरात प्रसिद्ध आहे. जिथे इतरांचे विचार थांबतात तिथून आपल्याकडची जुगाडू मंडळी विचार सुरू करतात आणि आजपर्यंत विहिरीतून पाणी काढण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी केलेले जुगाडू ट्रिक आपण देखील पाहिलेत. आता आज जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्हाला देखील नवल वाटेल. एका काकांनी दुचाकीची कार केली आहे आणि या 3 चाकी कारचा लुक पाहून नेटिझन सुद्धा चक्रावून गेलेत. काकांनी केलेला हा जुगाड नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलाय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिला गेलाय. फॅशन शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय, ज्यामध्ये मॉडेलच्या ड्रेसचे तुकडे तुकडे झालेत आणि जगभरात फॅशन डिझायनर्स आपल्या अनोख्या फॅशन आणि डिझाईननं लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावरती वेगवेगळ्या फॅशन ट्रेंड्स व्हायरल होत असतात, पण फॅशन सध्या जगाचं लक्ष वेधून घेते आणि ही विचित्र फॅशन सध्या चर्चेचा विषय बनली आहे. एका तरुणानं भिंतीवरती एक सुंदर चित्र काढलंय. यामध्ये एक लहान मुलगा हातामध्ये कुंडी घेतलेला दिसतोय. खरं तर झाड या ठिकाणी आधीच होतं आणि त्याला आकर्षक पेंटिंग करत जणू काही या मुलानं हे झाड आपल्या हातातच उचलून धरल्याचं जाणवत आहे. तरुणाच्या या कलेचा सोशल मीडियावरती तोंड भरून कौतुक होत आहे. शिवाय या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळतोय. आता या व्हिडिओमध्ये तलावात पाण्यामध्ये फुटबॉल पडलेला दिसतोय आणि तो बाहेर काढण्यासाठी दोघे तिघे कुरापती करताना दिसतात. व्हिडिओला खरी रंगत येते ती म्हणजे अगदी शेवटी, कारण हा फुटबॉल बाहेर काढण्याऐवजी ही व्यक्ती तो फुटबॉल अजून दूरवरती तलावात फेकतोय आणि या व्हिडिओनं सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घातलाय. नेटकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाहून हसू आवरत नाहीये. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. अनेक जण खिडकी, गॅलरी आणि टेरेसहून मदतीसाठी हाक मारत होते. संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरलेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला होता. पेल्हार ते नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान रिक्षामधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलेला आहे. वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं प्रवासी सांगतायत. रायगडच्या कोलाड आंबेवाडी ते नेवी कालव्याला गेल्या 10 वर्षांपासून पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थांना सातत्यानं पाण्याची समस्या भासतीये. पाटबंधारे विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर पालिकेनं अंमलबजावणी सुरू केलेली आहे। पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजीनगर महापालिका असे बोर्ड लावले गेलेत। नामांतरानंतर पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच्या नावाचे बोर्ड बदलण्यात आलेत। औरंगाबाद नावाचे बोर्ड हटवून छत्रपती संभाजीनगर लिहिलेले बोर्ड लावण्यात आलेत। पोलिसांच्या वाहनांवरची ही नावं बदलण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे। मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बुलढाण्यात सेवालाल महाराज मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं। यावेळेला राठोड यांच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडसाठी वन विभागाची परवानगी न घेता झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातल्या कोरोना संसर्गबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। त्यातच एका 89 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। शहरात सध्या 181 रुग्ण आहेत। नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन पालिकेनं केलंय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा जो कार्यक्रम देहू देवस्थान संस्थानकडनं जाहीर करण्यात आलेला आहे, 10 जूनला संत तुकाराम महाराज पालखीचं देहूगाव इथनं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। रायगडच्या बिडखुर्द गावाला गेली कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई जाणवतीये। पाणी मिळत नसल्यानं महिला स्मशानभूमीतल्या पाण्याचा वापर करत चक्क स्मशानभूमीत कपडे धुतायत। त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची सोय करण्याची मागणी महिलांनी केली आहे। बीड शहरातल्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेचं काम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सुरू केलेलं होतं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बदली होतात स्वच्छतेची मोहीम थंडावलेली आहे। त्यामुळे बीडकरांमधनं संताप व्यक्त होतोय। धुळ्यातल्या अमरावती मध्यम प्रकल्पात फक्त 23% जलसाठा शिल्लक आहे आणि उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होतीये। विहिरींनी आतापासूनच तळ गाठलाय आणि त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर पाळीव जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। रायगडच्या तळे गावातल्या दिव्यांग चित्रकार चेतन पाशीलकर यानं भारताचं नाव उंचावलेलं आहे। फ्रान्समध्ये झालेल्या 10व्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक्स चित्रकला स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलंय। मायभूमीत परतताच चेतनचा जंगी सत्कार करण्यात आला। बीडच्या बेलखंडी गावातील बिंदुसरा नदीला अवकाळी पावसामुळे पूर आला। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा मोठं नुकसान झालंय। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। सतत 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडलाय। त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। सिंधुदुर्गातल्या माणगाव खोऱ्यात जोरदार गारपिटीनं हजेरी लावली। रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। तसंच आंबा, काजू आणि सुपारीची झाडं मोडून पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। यामुळे गहू आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। नुकसानाची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि पुन्हा पाहूयात व्हायरल व्हिडिओज। जगावेगळं काहीतरी केलं की प्रसिद्धी मिळते। या आविर्भावात आजकाल लोक काय करतील याचा काही नेम नाही। आता हा व्हिडिओच बघा ना। यामध्ये थंड पेयाची बॉटल अक्षरशः डोक्यावरती फोडून ही व्यक्ती जगावेगळं करू पाहते आणि त्याच्या या अनोख्या कलेची सर्वत्र चर्चा सुरू आहे। शिवाय या व्हिडिओवरती चाहत्यांनी सुद्धा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत। आणि पुन्हा एकदा वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अयोध्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये जंगी स्वागत झालं। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री स्वतंत्र देव सिंग उपस्थित होते। विमानतळ परिसरात राम भक्तांनी एकच गर्दी केली होती। शिंदेंचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातले नेते सुद्धा मैदानात उतरलेत। संजय कुटे, गिरीश महाजन आणि विखे पाटील हे शिंदेंसोबत अयोध्येसाठी रवाना झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला गेलेले आहेत। यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलेलं आहे। एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीच्या मालाला दर मिळत नाही, याकडे लक्ष देण्यापेक्षा मुख्यमंत्री अयोध्येला गेले, यात नवीन काय असं नाना पटोलेंनी म्हटलंय।
खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. गद्दारांना राम आशीर्वाद देणार नाही, जे आता अयोध्येत जात आहेत त्यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवला होता, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, ठाकरे गट म्हणजे किंचित सेना आहे. किंचित सेनेनं अयोध्या दौऱ्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. तसंच संजय राऊत यांच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते उत्तर देतील, मी उत्तर देणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी देशभरात उद्योगपती गौतम अदानींच्या विरोधात रान पेटवलेला असताना शरद पवारांनी मात्र गौतम अदानींची पाठराखण केली आहे. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानींना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही, असं पवार यांनी म्हटलंय. शरद पवारांनी हिंडनबर्गच्या अहवालावर 1 महिन्यापूर्वीच भूमिका मांडायची होती, असं म्हणत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी पवारांवर टीका केली आहे. हिंडनबर्गच्या मुद्द्यामुळे लोकसभेचं कामकाज होऊ शकलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा आंदोलन करत होती, असंही कराड यांनी म्हटलंय. अदानींबाबत शरद पवारांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते, त्याबाबत त्यांनाच माहिती असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्याबरोबरच अदानींचा प्रश्न गंभीर असून याबाबत जेपीसी लावण्यात मोदींना अडचण काय, असा सवालही त्यांनी केलाय. प्रगती करायची असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही, असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी कोळी बांधवांच्या कार्यक्रमात दिलाय. कोळी बांधव मासे आणतात, दलालांना मागेल त्या दरात विकतात, यात प्रगती कशी होणार, त्यामुळे व्यवसाय करण्याचा सल्ला नारायण राणेंनी दिलाय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अंबादास दानवेंचा आज एक अनोखा अंदाज पाहायला मिळालेला आहे. लेंगी नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनाला दोन्ही दानवेंनी बंजारा वेशभूषा करत लेंगी नृत्य केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत विश्वासघात करून खंजीर खुपसून मुख्यमंत्रीपद मिळवलेलं होतं. आता सत्ता गेल्यानं ठाकरे वैफल्यग्रस्त झाल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे. तत्कालीन आघाडी सरकारनं स्थापन केलेलं टास्क फोर्स आणि राज्य सरकारचा समन्वय नसल्याचं म्हणत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीका केली आहे. कोरोनाच्या नियमांची राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत नाहीये. शुक्रवारचा कोरोनाबाधितांचा आकडा 200 दिवसातला सर्वाधिक आहे, त्यामुळे टेस्टिंग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. भिवंडीच्या अरिहंत सिटी सोसायटीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. इमारतीत 20 ते 25 जण अडकल्याची माहिती मिळतेय. अनेक जण खिडकी, गॅलरी आणि टेरेसहून मदतीसाठी हाक मारत होते. संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरलेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला होता. पेल्हार ते नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान रिक्षामधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलेला आहे. वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यानं रिक्षा चालकांचा मनमानी कारभार सुरू असल्याचं प्रवासी सांगतायत. रायगडच्या कोलाड आंबेवाडी ते नेवी कालव्याला गेल्या 10 वर्षांपासून पाणी नाही, त्यामुळे ग्रामस्थांना सातत्यानं पाण्याची समस्या भासतीये. पाटबंधारे विभागानं याकडे दुर्लक्ष केल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता पुढची बातमी पाहूयात. राज्यामध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय आणि मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यात आजही राज्यातल्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलाय आणि त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. रब्बी हंगामातली पिकं त्यांची धोक्यात आलेली आहेत आणि त्यामुळे जो काही हातातोंडाशी आलेला घास आहे तो देखील हिरावून घेतला जाण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आज देखील अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाकडून आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस बरसतोय, कुठे गारपीट होतीये आणि आज देखील अवकाळी पावसाची शक्यता महाराष्ट्रातल्या काही भागात वर्तवण्यात आली आहे आणि त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याच्या भीतीनं बळीराजा सध्या चिंतेत आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं आणि काही इतर पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे.
मात्र त्यात आणखी भर पडते ते म्हणजे संपूर्ण राज्यभरात रेन अलर्ट जारी करण्यात आला आणि त्याचा फटका शेतीला आणि शेतकऱ्यांना बसणार आहे. यावेळी एक मोठी बातमी येते आणि ती मुंबईकरांसाठी बातमी आहे. ती म्हणजे विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता आज हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरती कोणताही ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतोय. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असेल. तर या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आज हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे मुंबईकरांनो, घराबाहेर पडताना हार्बर लाईन आणि पश्चिम रेल्वेनं जाताना थोडा विचार करूनच बाहेर पडा, कारण आज रविवार आणि हार्बर आणि पश्चिम मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे. तर न्यूज 18 लोकमतवरती बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे आणि या सगळ्या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा. आज संपूर्ण दिवस अयोध्येतली दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहणार आहोत, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्या दौऱ्यावरती आहेत आणि या सगळ्याचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी वेगवान न्यूज 18 लोकमतवरती पाहायला मिळतील. या सगळ्या सविस्तर बातम्या आपण महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये देखील पाहणार आहोत इतरही. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर.